दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाचा कल हा वाढणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये आज चांगल्या पद्धतीचा पाऊस सुरू झालाय. जे काही नांदूर घाट परिसर होता, लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अंतपालमध्ये सुद्धा झालाय. असे बरेचसे व्हिडिओ आहेत. मी माझ्या स्टेटसला पण ठेवलेत, की खूप अशाच ठिकाणी पाऊस झालाय. सारोळा कासार परिसरामध्ये सुद्धा झालाय. लिंबा गणेश असे अनेक भाग आहेत. फक्त काही भाग रात्री उशिरापर्यंत घेईल असं देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. त्या पद्धतीने तिथे सुरुवात होणार आहे. आज घनसावंगीला दिवसभर ऊन होतं. त्या घनसावंगी तालुक्यात सुद्धा पूर्वेकडे माशेगाव कंधारी शिवाराकडे पाऊस सक्रिय झालाय आणि हा वाढतच जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. परिस्थिती म्हणावी अशी गंभीर नाहीये. हे तुम्हाला येत्या काही काळामध्ये समजून जाईल आणि जवळपास आज लातूर, बीड, अहिल्यानगर परिसर, पुणे, सातारा, सांगली अशा अनेक भागांमध्ये त्या पावसाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जवळपास सोडलेल्या भागांमध्ये आज त्याने दस्तक दिली आहे. आता काही ठिकाणी ऊन आहे. त्या भागातही रात्री येईल का? तर असे बरेचसे भाग आहेत त्यांना सुद्धा मध्यरात्री तो घेणार आहे. जो व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय अशा अनेक भागांना तो घेणार आहे. तर आता उळ्यात सध्या पाण्याचा जो काही प्रवास आहे आणि कुठल्या भागापर्यंत मजल मारतोय हे देखील पाहणे गरजेचे आहे. एक मिनिट मी कमेंट थोड्या इंग्रजीमध्ये येत आहेत. काहीतरी बघतो मी. नक्कीच अशा अनेक भागांमध्ये तो प्रवास सुरू झालेला आहे. आता पुढचा जो टप्पा आहे नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद परिसरामध्ये, देलगूर परिसरामध्ये, मुखेड परिसरापर्यंत मजल त्याने मारलेले आहे आणि त्याचा जोर जो आहे तो आता उत्तरेकडे म्हणजे लोहा, कंधार, त्याचबरोबर जे काही किनवट परिसर आहे, माहूरगड आहे, इकडे देखील सरकणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासाच्याही आतमध्ये काही ठिकाणी वातावरण हे डेव्हलप झालंय. गंगाखेड सर्कलला वगैरे, पण आणखीन काही भागामध्ये ते डेव्हलप होणार आहे. आणि एक वारंवार सांगेल की वातावरणामध्ये गरमीची लेवल जास्त आहे. त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी देखील यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे. काळजी करू नका. आता वळूयात घनसावंगी पट्ट्याकडे. घनसावंगी पट्ट्याच्या पूर्व बाजूस मी आता सांगितले तुम्हाला की ह्या पट्ट्याकडे सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये आमच्या परिसरापासून अंदाजे 4 ते 10 किलोमीटर अंतरावरती वातावरण सक्रिय झाले. ते देखील जोर वाढणार आहे. परतूर तालुक्यामध्ये सुद्धा वाठूर, मंठा जी काही साईड आहे या बाजूला देखील पावसाचा जोर वाढणार आहे. आता एकंदरीत आपण दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश, विदर्भाची बाजू कशी राहील हे समजून घ्या. सर्वप्रथम मराठवाड्याच्या बाबतीत आपण विचार करूयात. हे बघा, बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता बारी आहे माजलगाव पट्ट्याची. काही तासामध्ये दक्षिण भागात तर चालू झालाय, उत्तरेकडे तो वातावरण सरकणार आहे. त्यांनाही लवकरच घेईल. याच्यातनं जर 10-5 गावं सुटले तरी काळजी करू नका. आजच्या पेक्षा सिस्टम उद्याची खूप मोठी आहे. म्हणजे जवळपास दुप्पट मोठी म्हणलं तरी चालते. उद्या एकही गाव सुटणार नाही, पण आजची रात्र सुद्धा कदाचित ती गावं सुद्धा घेईल. त्यामुळे जवळपास 2:30-3 वाजल्यापासून पाऊस पडत असलेला जो काही भाग आहे या भागामधनं तो संध्याकाळच्या 12-1 वाजेपर्यंत आपला प्रभाव टाकत राहील. त्यामुळे बीड जिल्ह्यातले आणि मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे, नांदेड सगळं कितीही ऊन असू द्या नांदेडला, वातावरण बदलणार आहे. गरमीची लेवल चांगली आहे. ढगांचं मल्टिपल कनेक्शन तिथे चालू आहे. ठीक आहे. आता वळतोय हिंगोलीकडे. हिंगोलीच्या अनेक भागांमध्ये वातावरण हे ढगाळ होत चाललेलं आहे. काळ्याकुट्ट ढगाने हिंगोलीचा काही परिसर बेतलेला आहे. तर तो भाग कधी सुरू होईल हे देखील पाहूयात. हिंगोली दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी धारा उतरल्यात. उत्तर भागामध्येही लवकरच उतरतील. काही ठिकाणी सुरू झालाय. त्यांची वेळ असेल संध्याकाळची आजच्या, वसमत, कळमनुरी वगैरे भागांची. रात्रीचे 10 ते 11 वाजतील, पण ह्या परिसरामध्ये आज होऊन जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर हिंगोलीचा विषय संपला. जालन्याचा. जालन्यामध्ये आज घनसावंगी, अंबड, मंठा, परतूर, भोकरदन, जाफराबाद, त्याचबरोबर आष्टी हे देखील पट्टे 2 ते 1-1.5 वाजेपर्यंत आजच्या किंवा काही ठिकाणी 8-9 वाजताच म्हणजे अवघ्या 3-4 तासामध्ये इथे वातावरण डेव्हलप होणार आहे. गरमीच्या लेवलमुळे ह्या वातावरणाचा प्रभाव जास्त राहील. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरला आता सध्या काही ठिकाणी ऊन आहे, पण या भागांमधल्या उत्तरेकडील भागांना कोणत्याही क्षणी चालू होईल. गरमीची लेवल देखील चांगली आहे. ढगांच्या गर्दी देखील वाढलेल्या आहेत आणि यामध्ये प्रमुख कारण म्हणजे गरमीचं जी काही लेवल आहे ती पावसाला प्रतिसाद देते.
वाढवते. एक्झाम्पल ह्युमिडिटी आपण त्याला म्हणतोय वैज्ञानिक भाषेमध्ये. त्यामुळे इथे देखील प्रभाव आज पडून जाईल. नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्याच्या संभाजीनगर नंतर नाशिक जिल्ह्याच्या निफाड भागातल्या पश्चिमेकडील भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचं आगमन झालंय. आज इथे कुठला भाग घेईल? मनमाडमध्ये काही ठिकाणी ऊन आहे, तो पण भाग घेईल. येवला घेईल. नांदगाव परिसर काही ठिकाणी चांगला घेतला, तोही घेईल. मालेगावचा बराचसा सोडलेला भाग तो आज बऱ्यापैकी कव्हर करेल. पण तरीही राहिलं तरी एखादा 10-5 गावं, तरी काळजी करू नका. जोर चांगला आहे. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होऊन जाईल. त्यानंतर पुणे जिल्ह्यात तर विचारूच नका. सकाळपासनं काही ठिकाणी दुपारनंतर जोरदार हजेरी लावली आहे. जुन्नर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी दक्षिण साईडला अतिवृष्टी होणार आहे. तिथे पाण्याचा प्रभाव जास्त आहे. लोणावळा, कल्याण, डोंबिवली, पुणे अशा अनेक भागांचं तर नाव घ्यायची गरजच नाही. तिथे अजून चांगला पाऊस वाढणार आहे. परिस्थिती चांगली आहे. सोलापूर, सांगली यामध्ये काही ठिकाणी खूप सोडलेलं आहे. पण मात्र उत्तरेकडील पंढरपूर एरियाकडे काही भागांना घ्यायला सुरुवात केलेली आहे. परिस्थिती संध्याकाळपर्यंत आणखीन वाढणार आहे. यामध्ये चांगला प्रभाव जो असेल तो सांगली उत्तर भाग, सांगली पश्चिम भाग, कोल्हापूर रात्री मध्यरात्रीपर्यंत, सोलापूर, अक्कलकोट एरिया, मंगळवेढा हा परिसर सुद्धा अनेक भागांमध्ये इथे पाणी चालू होईल. धाराशिवचे भूम, परांडा जे काही तालुके आहेत यांना दुपारीच कव्हर केले अनेक ठिकाणी. अजूनही राहिलेला भाग असेल तो देखील कव्हर होईल. एकंदरीत बीड जिल्ह्याच्या आता मादळमोही, शिरूर, कासार जे की शिरूर परिसर आहे यांना देखील जोर वाढणार आहे. काही ठिकाणी चालू झालाय. बाकीचे इथे 10-5 गावं सुटतील, पण उद्याच्या 29 तारखेला ते राहणार नाही. पण इथे आजची मध्यरात्री देखील चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करणार म्हणजे करणारच. बाकी आज बुलढाण्याला कसं राहील? बुलढाण्याच्या खामगाव एरियामध्ये पावसानं जोर धरलाय. पुढचे भाग चालू आहे. इथे काही जण पेरणीसाठी तारण मागतायत, पण इथली परिस्थिती वाढतच जाणार आहे. आजही इथे आहे. ऊन पडला असेल देऊळगाव जिल्हा लोणारला, तरीही ते आज येणार आहे. गरमीची लेवल चांगली आहे. आणि एकंदरीत खानदेशचा विभाग, नंदुरबार, शहाद्याला कोणत्याही क्षणी जोर वाढेल. पण गुजरातला येणाऱ्या 3 जुलैला चांगला मोठा पावसाचा भडका इथे उठणार आहे. त्यामुळे या भागांना त्या 3 आणि 4 जुलैला जास्त प्रमाणात 100% ची व्याप्ती मिळेल. मग ह्या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या काय असेल तिथे भाग बदलत पद्धतीनं 40-50च्या वरती व्याप्ती जाईल अशी शक्यता दिसत नाहीये. मात्र यांच्या पेरण्या दरवर्षी 5-6 जुलैला होत असतात. यावर्षी 2 जुलै किंवा 3 जुलैला होऊन जातील अशी परिस्थिती आहे नंदुरबार जिल्ह्याची आणि उत्तरेकडील धुळे, जळगावच्या उत्तरेकडील काही मोजक्या भागांची. मात्र जळगावला आजही आहे, नंदुरबारला सुद्धा आजही आहे, पण व्याप्ती कमी आहे. व्याप्ती राहील मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र जास्त. त्याचबरोबर जालना परिसराची व्याप्ती आज वाढणार आहे. संभाजीनगर देखील एकंदरीत वाढणार आहे. चला तुमच्या कमेंटकडे बघू. हे पहा, अजूनही वेळ गेलेली नाही. अजून मध्यरात्रीपर्यंत जोर खूप वाढणार आहे. गरमीच्या लेवलचा हा एक प्लस पॉईंट आहे. त्यामुळे इथे पावसाची जी काही मर्यादा आहे ती खूप वाढणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. अजूनही वातावरण अनेक भागांना वाढणार आहे. अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये चालू झालं आहे मित्रा. श्रीगोंदा परिसरामध्ये मागाशी पण पडला, ते व्याप्ती वाढणार आहे. त्याचबरोबर चला आणखी काही कमेंट्स. बसमेतला सुद्धा पडेल मित्रा. बसमेतची जी काही कंडिशन आहे, सध्या ऊन गरमी आहे. रात्री तुम्हाला समजून जाईल 8-9 वाजता ही परिस्थिती काय झाली आहे. काळजी करण्यासाठी एवढी मोठी कंडिशन नाही आहे. चला आणखीन काही भाग. सांगली, कवठे महाकाळ आहे बघा तुमच्या परिसरात पाऊस. तुम्ही पाऊस आजूबाजूला पडलेला काय सांगत नाही मला हे कळत नाहीये. आजूबाजूला सुद्धा पाऊस झालाय किंवा 10-5% भाग राहतात. यामध्ये मोठी कंडिशन नाहीये. आणि आजही भरपूर अशी व्याप्ती इथे दक्षिण महाराष्ट्रात चालू आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, संभाजीनगर, जालना, नांदेड हे जे काही भाग सोडलेले आहेत काही ठिकाणचे, ते सुद्धा आज चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करणार आहेत. काळजी करण्यासाठी मोठं काही नाहीये. आता आमचा घनसावंगी पट्टा सुद्धा बऱ्यापैकी राहील. कळमनुरीला संध्याकाळी 8-9 वाजता आहे. आणि आता आपण डायरेक्टली 29 तारखेबद्दल बोलूयात. म्हणजे ज्या बीडला सर्वाधिक जास्त वंचित ठेवलं होतं, ज्या अहिल्यानगरला जास्त वंचित ठेवलं होतं, त्या परिसराची उद्याची लेवल पहा. जास्त व्याप्ती जी आहे उद्याची बीड जिल्ह्याची सर्वाधिक जास्त राहणार आहे. विशेष करून माजलसुंबा, धारूर, केज, अंबाजोगाई, बार्शी, धाराशिव, लातूर, सोलापूर, पंढरपूर या एरियाची व्याप्ती जी आहे उद्या रेकॉर्ड ब्रेक ठरणार आहे. आणि खरं तर नांदेड, वसमतचा आज तर आहेच आहे, पण एकही भाग न सुटणारी कंडिशन जी आहे हिंगोलीची, वसमतची उद्याची आहे. पण आजही तिथे संध्याकाळी 8-9 वाजता पडणार आहे. नांदेड, दिलगुर उद्याही आहे. लातूर परिसर, माजलगाव पट्टे, बीड, परभणी हा देखील भाग उद्या पण आहे. संभाजीनगर, जालन्यासह या भागाचा समावेश होतोय. आणि आता एका जाता लक्षात घ्या, परिस्थिती अजूनही वाढणार आहे मध्यरात्रीपर्यंत. लोहा हे जे काही भाग आहे ते सुद्धा घेणार आहे. जाफराबादला आहे, अहिल्यानगर सुद्धा चालू आहे. काही ठिकाणी लगेच रात्री 8-9 वाजता जोर वाढणार आहे. भोकरचं बघा
तुम्हाला मी भोकरचा सध्या पाऊस सांगतोय कुठे. भोकरला पूर्व बाजूस आभाळ बनलंय. अवघ्या 3 तासामध्ये ते सुद्धा वातावरण सक्रिय होऊन जाईल. धर्माबादच्या दक्षिण भागामध्ये जोर वाढलाय. जय शिवराय. अकोला बाळापूर. अकोला बाळापूरला सध्या आभाळ आहे. काही ठिकाणी चांगला पडेल, काही ठिकाणी जवळपास तुमच्या भागातली परिस्थिती 70% हून 80% पर्यंत पोहोचली आहे पण आतापर्यंतची. आता राहिलेल्या 20% भागाला पुढच्या 2 ते 3 तासामध्ये आता आभाळ आलेले ते पण कव्हर होईल आणि राहिले असतील तर उद्या ते कव्हर होतील. पण ह्या 2 दिवसामध्ये मराठवाड्याची बरीचशी व्याप्ती आताही पूर्ण होताना दिसते. चालेल. जय शिवराय.